नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण 12व्या राशीकडे जाणार आहोत, मीन राशीकडे. मीन राशीबद्दल एक अशी छानशी गोष्ट मनात असते की किती छान आहे ना ही रास, किती शांत आहे, गुरुची रास आहे, ज्ञानी आहे, कुणाच्या आध्यात ना मध्यात. खरोखर तशीच आहे मीन रास. सगळ्या राशींचं थोडं थोडं साम्य आहे तिच्यामध्ये. त्यामुळे ती कधी जलतत्वाची असते, कधी वायुतत्वाची वाटते, कधी अग्नितत्वाची वाटते. नक्की कशी आहे बरं ही रास, आपण बघूया. मीन राशीचं भविष्य 18 जानेवारी ते 18 एप्रिल पर्यंत. सगळे ग्रह फिरतायत. ते या राशीसाठी कोणाचं भ्रमण शुभ आहे, कोणाचं अशुभ आहे. रवीपासनं पाहिलं तर प्रत्येक राशीपासनं रवी 3रा 6वा 10वा 11वा शुभ. चंद्र पाहिला तर पहिला 3रा 6वा 7वा 10वा 11वा शुभ. मंगळ पाहिला तर 3रा 6वा 10वा 11वा शुभ. शनी पाहिला 3रा 6वा 11वा शुभ. बुध पाहिला 2रा 4था 6वा 8वा 10वा 11वा शुभ. आणि शुक्र पाहिला 1 2 3 4 5 8 9 11 12वा शुभ. अरे एवढ्या प्रकारे ग्रह शुभ असतात तर मग वाईट कुणाला कधी काय असतं? नसतंच. कारण मला चांगले दिवस आहेत, चांगले दिवस नाहीत हे आपण मानतो. चंद्राने जर मानलंच नाही मला काही वाईट नाहीच आहे तर काही वाईट नाहीच आहे. यालाच म्हणतात पॉझिटिव्हिटी. तुमच्या मनाची पॉझिटिव्हिटी असणं आणि ते तुम्ही कायम दाखवणं, याच्यासाठी तर ॲस्ट्रॉलॉजीचा अभ्यास आहे. तुम्हाला निगेटिव्हिटीकडे नेण्यासाठी हा अभ्यास कधीच नाही. मीन रास ही गुरुची रास आहे, व्ययस्थानामधली मोक्षाची रास आहे. म्हणजे तुमचा प्रवास जन्माला आल्यापासनं तो मोक्षापर्यंत व्हायलाच हवा हे दाखवते ॲस्ट्रॉलॉजी. मग मोक्षापर्यंत व्हायचा म्हणजे माझं हे, माझं ते, माझं असं, माझं हे, हा माणूस माझा, हे घर माझं, हे ह्याच्याशी काही संबंधच नाही आहे. हे जर नसेल तर मग राहिलं काय? याचा अर्थ वसुधैव कुटुंबकम. माझं आहे ते सगळ्यांचं आहे, सगळ्यांचं आहे ते माझं आहे, एवढी उदात्त भावना ही मीन राशीकडे असते. कारण ही व्ययस्थानातली रास आहे. मला कुणाला धक्का लावायचा नाही, कुणी मला लावू नये, बस एवढंच त्यांची अपेक्षा असते. दुसऱ्याकडनं अपेक्षा न करणं हा गुरुचा स्वभाव आहे. कारण तो चॅरिटी आहे. गुरु दुसऱ्यासाठी कायम काम करणार आहे. आणि हा सेवाभाव नाही आहे. गुरु काय आहे? गुरु माऊली आहे. त्यामुळे आईसारखा गुरु आपल्याशी वागतो. ही भावना जर मनात असेल तर गुरुबद्दल काय बघायचं हे तुम्हाला बरोबर कळतं. मीन रास ही गुरुची स्वतःची रास आहे. व्ययस्थानातली, जलतत्वाची, नेपच्यूनची, केतूची, गुरुची आणि शनीच्या मोक्षस्थानातल्या कारकत्वाची अशी ही रास आहे. या राशीसाठी चंद्र जो आहे हा जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 18 एप्रिल पर्यंत कसा आहे तर जानेवारीमध्ये तो 4था आठवडा चांगला आहे जास्त. फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये 3रा आठवडा जास्त चांगला आहे. आता तुम्ही म्हणाल मीन राशीत शनी आहे, मग चांगला कसा का? शनीने काय घोडं मारलं? शनी काय दाखवतो? काय गोष्ट खरी आहे हे शनी दाखवतो. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये खोटेपणा राहतच नाही जेव्हा लग्नी शनी येतो. हा शनी 3ऱ्या दृष्टीने तृतीयाकडे, 7व्या दृष्टीने सप्तमाकडे, 10व्या दृष्टीने दशमाकडे बघतो. हा धनुराशीत आणि मीन रास या ज्या 2 गुरुच्या राशी आहेत त्यातल्या एका गुरुच्या राशीमध्ये आलेला आहे. त्यामुळे या शनीला कुठल्याही प्रकारचं लिमिटेशन नाही आहे. गुरु लिमिटेशनचं कारकच नाही. त्याच्या घरी आलेला हा शनी आहे. आणि आत्ताचा जो गुरु आहे तो गुरु आहे मिथुनेमध्ये. या मिथुनेमधल्या गुरुकडे शनी बघत नाही आणि गुरु शनीकडे बघत नाही. त्याच्यामुळे दोघांचं काम वेगळ्या वेगळ्या दिशेने चाललेलं आहे. गुरु राशी स्वामी आहे आणि शनी गुरुच्या राशीत आल्यामुळे शांत झालेला आहे. आपल्याला आत्तापर्यंत हे कळलं आहे की याने आपल्याला काही उथलपुथल आपल्या आयुष्यात केली नाही, तब्येतीमध्ये त्रास दिला नाही. फक्त मीन राशीच्या लोकांनी पावलाला जपावं, कारण ती रास पावलावर पडते एवढं नक्की. द्वितीय स्थानामध्ये जेव्हा जेव्हा मार्च आणि एप्रिलमध्ये शुक्र येणार आहे. मीन राशीचा शुक्राशी एक वेगळाच संबंध आहे की मीन रास ही खरं तर गुरुची रास आहे, पण ती शुक्राची उच्चीची रास आहे. कारण इथे समर्पण हा शुक्र दाखवतो. हा दुसरा आलेला मीन राशीला शुक्र जो आहे तो धनस्थानामध्ये आहे. दुसरा शुक्र उत्तम आपण पाहिलं 1 2 3 4 5 8 9 11 12 येणारा शुक्र चांगला. आता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, 18 एप्रिल पर्यंत शुक्र कुठे कुठे शुभ येतोय तर तो दुसरा येतोय. मार्च एप्रिलमध्ये 2रा 3रा
द्वितीयातनं आणि तृतीयातनं चांगलाच येतोय. त्याच्यामुळे इथे पैशासाठी चांगला आहे, कौटुंबिक नात्यांसाठी चांगला आहे. हा मी ओव्हरऑल आधी सांगते, नंतर आपण स्पेसिफिक स्त्री पुरुष विद्यार्थ्यांसाठी बघतो. सगळ्या राशींचं तसंच पाहिलं आपण. इथे धनस्थानात कुटुंब स्थानात आल्यामुळे, शुक्राच्या स्वतःच्या वृषभ राशीच्या स्थानात आल्यामुळे हा शुक्र पैसे देईल तुम्हाला. हा मीनेत आलाय, उच्चीचा आलेला आहे, त्यामुळे हे पैसे कलात्मकतेतून मिळतील. तृतीयामध्ये वृषभ राशीतच म्हणजे शुक्राच्या राशीत येतोय तो तिसरा शुक्र. इथे क्रिएटिव्ह कला, याचं तुमच्याकडे जे पोटेन्शियल आहे, जे स्किल आहे, याचा तुम्ही उपयोग कराल आणि तसं काम कराल. भाग्यामध्ये तो बघतो, स्थानातला अष्टमाकडे बघतो, तृतीयातला भाग्याकडे बघतो. पैशाची स्थानं, प्रवासाची स्थानं, इथे सगळीकडे चांगलंच तो करणार आहे. गुरु जो आहे आत्ता गोचरीचा, तो मिथुनेतून चाललेला आहे. हे चतुर्थ स्थान गुरुचं कारक स्थान आहे. कशासाठी? कारण कर्क राशीचं हे स्थान आहे जिथे गुरु उच्चीचा असतो 3 अंशापर्यंत. चतुर्थ स्थान हे सुखाचं स्थान आहे. चतुर्थातला गुरु मीन राशीच्या लोकांना स्वतःचं घर देईल. गुरुच्या बाबतीत असं आहे की गुरु त्याचं कारकत्व जिथे जिथे दाखवतो तिथे तो गुरु त्या कुंडलीचा कारक अकारक कितवा यांनी फार फरक पडत नाही. त्यामुळे चतुर्थातनं जाणारा गुरु घराचे योग आणतो, घरातल्या चांगल्या गोष्टी घडवतो. त्यानंतरचा जो ग्रह सिंह राशीमधला जो केतू आहे तो 6वा आहे. कुंभ राशीमध्ये असणारा राहू 12वा आहे आणि त्याच्या समोर सिंह राशीमध्ये 6वा केतू आहे. 6वा केतू हा चांगला आहे षष्ठासाठी. त्यामुळे जर समजा काही डिसऑर्डर असेल शरीराची तर त्यातून तो बाहेर काढणार आहे, हे नक्की आहे. अर्थात मीन राशीची माणसं ही जरा शांत प्रवृत्ती, स्वतःमध्ये इनर सेल्फमध्ये रमणारी, सबकॉन्शियस माइंड जागृत असणारी, प्रोव्हायडेड यांचा चंद्र कुंडलीत उत्तम हवा. म्हणून हा सिंह राशीतला केतू जर यांच्या कुंडलीमध्ये धनस्थानामध्ये, षष्ठ स्थानामध्ये आणि दशम स्थानामध्ये मेष आणि धनु आणि सिंह मध्ये जर केतूच्या नक्षत्रात कुठला ग्रह असेल तर तो धनस्थानामध्ये त्याला पैसा कळणार नाही, दशमामध्ये तो कामासाठी फार हार्शली वागणार नाही, षष्ठामध्ये तो रोगरिणरीतून बाहेर काढणारा चांगला आहे 6वा असल्यामुळे. एकादश स्थानामध्ये जेव्हा मकर राशीमध्ये 11वा रवी येतोय, रवी, मंगळ, बुध, शुक्र हे सगळे जानेवारी महिन्यामध्ये उत्तम फळ देणार आहेत मीन राशीला. आत्ता जो आपण 18 जानेवारी ते 18 फेब्रुवारी म्हणतोय याच्यामध्ये लाभात असलेले हे सगळे ग्रह लाभ देणार आहेत. रवी लाभ देणार आहे, जो रवी ह्या कुंडलीचा षष्ठेश आहे, नोकरीतून लाभ मिळणार आहे. मंगळ लाभ देणार आहे. मंगळ हा लग्नेश या मीन राशीच्या गुरुचा मित्र आहे, हा भाग्येश आहे. त्यामुळे लांबचे प्रवास किंवा वडिलोपार्जित गोष्टी किंवा मेषराज धनस्थानामध्ये म्हणजे कौटुंबिक प्रॉपर्टी यातून चांगले लाभ मिळणार आहेत. त्यानंतर बुध आणि शुक्र जे आहेत ते सप्तमेश बुध लाभात म्हणजे जोडीदाराकडून किंवा बिझनेसमध्ये लाभ होणार आहेत. आणि शुक्र जो आहे हा तूळ राशीचा आणि वृषभ राशीचा स्वामी, हा तुमच्या कुंडलीमध्ये मीन राशीच्या मीन लग्नाच्या लोकांच्या कुंडलीमध्ये हा शुक्र केंद्र त्रिकोणात असेल तर फार उत्तम फळ देणार आहे, कारण तो लाभात आलेला आहे, लाभ देणार आहे. आता याच्या अगेन्स्ट व्ययात आलेला राहू हा चांगलं आणि वाईट दोन्ही करेल. इथे बुध कुंभेमध्ये फेब्रुवारीमध्ये येतो राहूच्या बरोबर, आणि बुध हा या कुंडलीचा काही कारक ग्रह नाही, तो चतुर्थेश आहे. पण चतुर्थेश व्ययामध्ये आला की घर कदाचित लांब नेतो आणि राहू तिथे आहे. गुरु आणि राहूचा एकमेकाशी संबंध 4 वेळेचा येणार आहे. त्याच्यामुळे कदाचित परदेशी घर घ्याल. चतुर्थेश ज्यांचा बुध तिथे आहे आणि जो मुळातलाही तिथे आहे ते घरात घर घेतील. असा संमिश्र परिणाम प्रत्येक ग्रह देत असतो. मीन राशीच्या स्त्रियांच्यासाठी मुळातच त्यांचं कोणाकडनं काही मागणं नाही. त्यातनं गुरु त्यांच्या राशीचा स्वामी चतुर्थात आलाय, घर देतोय, बस त्या संतुष्ट आहेत. पुरुषांच्या कुंडलीमध्ये षष्ठातला केतू त्यांच्या शत्रूंचा नाश करणार आहे आणि शुक्र जो धनस्थानात मिळकत वाढवणार आहे, तृतीयामध्ये स्किल वाढवणार आहे, हे त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. विद्यार्थ्यांच्यासाठी पुढचा गुरु जास्त चांगला आहे जूनमध्ये, जो पंचमात येणार आहे.
तो तुम्हाला नवीन संधी शिक्षणाच्या देणार आहे. हा चतुर्थातला गुरु इथे जरा कष्ट घेऊन काम करा, कारण कदाचित तुम्ही जर प्राथमिक शिक्षणात असाल, हायस्कूलमध्ये असाल, तर त्या राहूमुळे तुमचं थोडंसं भ्रष्टमती होण्याची शक्यता आहे. काहीतरी दुसरंच वाटेल. परीक्षेमध्ये जास्त लक्ष देऊन अभ्यास करा आणि व्यवस्थित पेपर द्या, मग काही प्रॉब्लेम नाही. अजून बिझनेसमनसाठी आपण पाहिलं आणि ओव्हरऑलच सगळ्यांना आरोग्यासाठी हा शनी जो मिनेत आलेला, लग्नी आला, ज्यांचं लग्न आहे किंवा राशीमध्ये आलेला आहे, हा शनी थोडेसे तुम्हाला पावलामध्ये शिरांचे, हाडांचे विकार दाखवू शकतो. क्रॉनिकनेस नाही, त्याचा अष्टमाशी संबंध नाही. त्यामुळे असं ग्रहमान साधारण मीन राशीला असणार आहे 18 जानेवारी ते 18 एप्रिल. मला नक्की कॉमेंट करून कळवा तुम्हाला काय दिसलं. मी सांगितल्याप्रमाणे मला तुमच्या मेलची खूप वाट बघते मी. तोपर्यंत आपण पुढच्या विषयात जायची तयारी करूया आणि पुढे भेटूया. बाय बाय.